नमस्कार, हॅलो, गुड मॉर्निंग. आम्हाला जायचं होतं बारामतीला. फर्स्ट आवरून घेतलो, प्रायमरी थिंग्स पूर्ण केल्या. आयुष्यामध्ये ही कितीही दुर्गंधी असली तरी अत्तराचा सुवास हा भरभरून झळकायलाच पाहिजे. त्यामुळे परफेक्टली आवरून घेतलं. कितीही आवरून गेलो तरी आणि आम्हाला कधी बस भेटणार आहे आणि कधी भेटली आणि यापुढे कधीही भेटणार नाही आहे. तर आम्ही निघालो बारामतीमध्ये. बारामती स्टँडवरून पेन्सिल चौक. पहिल्यांदा गेलो बारामतीमधील पेन्सिल चौकामध्ये. व्हिजिट केलं झुडिओ. आयुष्यामध्ये मित्र कमी असले तरी चालतील, पण कपडे हे भरभरून असायलाच पाहिजे. आणि त्यानंतर ओरे चुडिया, अभी तक किसी पसंदीदा मर्द ने नहीं दिए. नेक्स्ट. आयुष्यामध्ये भरभरून अंधार असला तरी तोंड मात्र प्रकाशमय झळकायलाच पाहिजे. आणि अजून एक, दुर्गंधित थिंग्स आपण असलं तरी अत्तराचा सुवासा भरभरून झळकायलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो चिंतामणीमध्ये. पैशांची कमतरता असली तरी स्ट्रीट फूडला भरभरून पैसे खर्च करणारे आम्ही, त्याला चव असो किंवा नसो. त्यानंतर आम्ही ठरवलं पुनावाला गार्डनला वेळ करायचं. आम्ही कुठल्या थिंग्समध्ये गेलो आहोत आणि त्या गोष्टीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहे असं कधीही काय झालेलं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आम्ही थोडा वेट करून गाणमस्तीने परत भोजनाला पैसे वेस्ट करून आम्ही निघालो होतो परत एकदा सनसेट पॉईंटला. त्याच्यामुळे सनसेट पॉईंटला गेलो. तेथे जाऊन कपलला बघून आमची जाळण्यासाठी त्यांना आमचा भरभरून हॅलो, हाय आणि राम. सनसेट पॉईंटला सन नसताना बघायला गेलो म्हणल्यावर एक वेगळीच मजा होती. साईडला एक तलाव होता, वर्ण व्ह्यू छान होता, अत्यंत हिरवागार परिसमय असं वातावरण होतं. लहानपासून ते वृद्धांपर्यंत भरभरून तिथं माणसे वगैरे होती. 2 फूडी के फोन में फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही निघालो होतो फोटो स्टेमध्ये. तर आम्ही निघालो होतो आता क्लॉक टॉवरमध्ये. सनसेट पॉईंट आर द व्हेरी बेस्ट प्लेस टू द एन्व्हायरमेंटल. सो स्टार्टिंग पॉईंटला नटरंगाची मूर्ती आणि आत असलेला क्लॉक टॉवर. ज्यांची वेळ अत्यंत खराब आहे त्यांनी एकदा अवश्य भेट द्या क्लॉक टॉवरला. आतमध्ये गेलो. अत्यंत छान आणि स्टेफुल वातावरण होतं. साईडला प्रदूषण ठीक आहे, बट सो छान होतं, गुड होतं. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, खूप उशीर झाला होता. अँड गॉन टू द टाईम टू द हॉस्टेल. सो भेटूया फोटोशॉटमध्ये.